नमस्कार मित्रांनो, मी अजित फुंदे. बरेच लोकं मजुरी करतात किंवा शेतीत मजुरी करतात किंवा ऑटो रिक्षा चालवून आपला उदरनिर्वाह भागवतात. यांचा बऱ्याच वेळेस मला मेसेज आला, की "भाऊ आमच्यासाठी काही योजना आहे का?" तर नक्कीच आज जी शासनाची योजना आपण पाहून ठेवलेली आहे, ती आहे प्रधानमंत्री श्रमयोगी मानधन योजना. या योजनेमध्ये वयाचे 60 वर्ष पूर्ण झाल्यावर व्यक्तीला ₹3000 पेन्शन मिळते. तर या अटी पूर्ण करण्यासाठी आपण काय-काय अटी शर्ती आहेत शासनाने दिलेल्या आहेत, त्या आपण पाहून घेऊ. ही एक ऐच्छिक आणि अंशदायी योजना आहे. याच्यामध्ये जे आपण रक्कम टाकतो, तेवढीच रक्कम शासन जमा करते. याच्यामध्ये वयाची अट अशी आहे, की 18 ते 40 वर्ष वयाची अट आहे. त्याच्यामध्ये मासिक उत्पन्न म्हणजे मंथली जे इन्कम राहते आपले, ते 15,000 च्या आतमध्ये असणे आवश्यक आहे. आणि याच्यामध्ये व्यक्ती ई-पी-एफ-ओ किंवा एन-पी-एस, ई-सी-आय-सी याचं म्हणजे नोंदणीकृत हे हे नसावा. मजूर नसावा. म्हणजेच की कुठं नोंदणीकृत त्याला पी-एफ वगैरे मिळतो, ते मजूर चालत नाहीत. याच्यासाठी आवश्यक कागदपत्रे अशी आहेत, आधार कार्ड, बँक पासबुक आणि मोबाईल नंबर. जो आधारला लिंक मोबाईल नंबर आहे, तो आपल्याला लागतो. आपण ही योजना जवळपासच्या सी-एस-सी सेंटरवर जाऊन आपण काढू शकतो. याच्यामध्ये ₹55 महिन्यापासून तर ₹200 महिना अगोदर आपल्याला जमा करावा लागतो. हा 18 ते 40 वर्ष वय असणाऱ्या व्यक्तींसाठी ही योजना आहे. 40 वर्ष पूर्ण झाल्यावर आपण जेव्हा 60 वर्षाचे पूर्ण होतो, तेव्हा आपल्याला ₹3000 पर मंथ आपल्याला हे मानधन मिळते. तरी ज्यांना ही योजना करायची आहे, त्यांनी आपल्या जवळच्या सी-एस-सी सेंटरवर जाऊन ह्या योजनेत आपले सहभाग नोंदवू शकतात. धन्यवाद मित्र.